आज आपण चटपटीत मिरची मसाला फ्राय बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ही या पद्धतीची मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून व पुसून घेतलेली आहे। आता आपण ती कट करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला मसाला लागेल। मसाल्यासाठी इथे मी एक छोटी वाटी शेंगादाणे घेतलेले आहे, हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, तीळ थोडे घेतलेले आहेत, जिरे लागेल, मोहरी लागेल आपल्याला फोडणीसाठी, आणि इथे हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, धणे पावडर 1 चमचा घेतलेली आहे, जिरे पावडर घेतलेली आहे आणि आमचूर पावडर घेतलेली आहे। इथे हिंग लागेल आपल्याला, चवीपुरतं मीठ लागेल आणि तेल लागेल। हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला इथे कढईमध्ये मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी शेंगादाणे घेतलेले आहेत, ते टाकून घेते। ते आपण हलकेसे भाजून घेऊया। हे पहा, आता आपले शेंगादाणे छान असे भाजून झालेले आहेत। पाहू शकता इथे आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं व तीळ आहेत ते देखील भाजून घेणार आहोत। आता यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे, ते देखील आपण छान असं भाजून घेऊयात। त्यासोबतच आपण तीळ देखील यामध्ये घालून घेऊयात। तीळ पण भाजायला फार वेळ लागत नाही आणि खोबरं पण भाजायला फार वेळ लागत नाही। आता आपण हे दोन्हीही व्यवस्थित असे भाजून घेऊयात आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात। पहा, आपला मसाला मी थंड करायला ठेवलेला आहे। तोपर्यंत आता आपण या मिरच्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। इथे ही मिरची घेतलेली आहे, तिचा पुढचा भाग आपण असा काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण हे कट करून घेऊयात। पुढचे देठ आपल्याला कट करायचे आहे आणि याला उभा असा कट द्यायचा आहे। या पद्धतीने कट द्यायचा आहे आणि पुन्हा उभा कट द्यायचा आहे। आपण ही भरून करणार नाही आहोत, त्यामुळे आपण हे या पद्धतीने असे कट करून घेऊयात। सर्व मिरची मी या पद्धतीने कट करून घेते आणि त्यातील बी काढून घेते। हे पहा, इथे आपली मिरची मी या पद्धतीने अशी कट करून घेतलेली आहे, उभी अशी कट केलेली आहे। आता आपला हा मसाला देखील थंड झालेला आहे, शेंगादाणे, खोबरं वगैरे। आता आपण ते मिक्सरला अगदी जाडसर असं वाटून घेऊयात। पहा, इथे आपले वाटण देखील असे वाटून तयार झालेले आहे। अगदी जाडसर असे आपल्याला भरत ठेवायचे आहे या पद्धतीने। आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात। तुम्ही खाण्यासाठी जे तेल वापरता ते तुम्ही इथे घालून घ्या। एक पळीभर मी साधारणतः तेल घातलेलं आहे, छोटी पळी आहे। त्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे घालून घ्यायचे आहेत, हिंग घालून घ्यायचं आहे। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि त्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत त्यामध्ये। तेल आपलं चांगलंच गरम झालेलं आहे, गॅस बारीक केलेला आहे मी, अजिबात गॅस मोठा करायचा नाही। आता या कमी तेलावरती आपल्याला या मिरच्या छान अशा हलवत राहून थोडंसं फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला। 1-2 मिनिट आपण या मिरच्या परतून घेऊया। इथे आपण मिरची परतण्यासाठी अगदी थोडंसं सुरुवातीला मीठ घालून घेऊयात। एक अर्धा चमचाने मीठ इथं वापरलेलं आहे आणि पुन्हा आपण हे मिठामध्ये छान असं परतून घेऊया त्या मिरच्या 1 मिनिटभर आपण, म्हणजे मिठाचं देखील पाणी सुटेल आणि या मिरच्या छान अशा आपल्या परतल्या जातील। हे पहा, आपली 1 मिनिट झालेली आहे आणि आपली हे मिठाच्या पाण्यामध्ये मिरची देखील छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपण पुढचे साहित्य घालून घेऊया। इथे आता हे वाटण घेतलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं आहे। शेंगादाणे, सुकं खोबरं, तीळ हे वाटलेलं आहे ते घालून घेऊयात आपण। आता ते सुरुवातीला अगोदर आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये हळद घालूयात, पाव चमचा हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे। ही मिरची अजिबात तिखट नसते, त्यामुळे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। इथे धणे पावडर घेतलेली आहे 1 चमचा, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। इथे जिरे पावडर घेतलेली आहे, भाजलेले जिऱ्याची पावडर घरीच बनवलेली आहे, ती घालून घेते आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, कारण आपण मीठ घातल्यानंतर थोडंफार पाणी सुटतं, त्यामध्ये आपण ही मिरची परतून घेतलेली आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाही आता शिजायला।
बारीक गॅसवरती आपण हे 1-2 मिनिट होऊ देऊयात. आपण त्यामध्ये पुन्हा चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहोत. अगोदर मी अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं, आता पुन्हा मसाला घातलेला आहे त्यामुळं आणखीन थोडं मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे दह्याचा देखील वापर करू शकता. पण दही घालणार असाल तर गॅस एकदम बारीक करून सगळ्यात शेवटी आपल्याला दही घालायचं आहे आणि मग पुन्हा हा मसाला दह्यामध्ये मिक्स करायचा आहे जर दही घालणार असाल तर. आता मी इथे आमचूर पावडर घालून घेणार आहे. तुम्ही लिंबू रस घातला तरी देखील चालेल. इथे सगळ्यात शेवटी मी आमचूर पावडर घातलेली आहे आणि आपली मिरची छान अशी चटपटीत व्हावी त्यासाठी इथे मी अगदी थोडीशी चिमूटभर पिठी साखर घेतलेली आहे. खूप थोडी घेतलेली आहे, ती घालून घेते. मुलांना पण खायला खूप छान वाटेल ही मिरची, चटपटीत चवदार, जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे खूपच छान अशी बनवून ही मिरची आपली तयार होते. या अगोदरही मी यूट्यूब चॅनलवरती आपल्या भरलेली हीच मिरची पण भरलेली मिरचीचे 2 प्रकार मी दाखवलेले होते. त्या मिरचीच्या रेसिपीला देखील भरपूर प्रतिसाद मिळाला होता. तशीच आता ही मिरची देखील तुम्हाला आवडते का ते नक्की पहा. आपण ही वाफेवरती पुन्हा एकदा 1 मिनिटभर अशी शिजवून घेतलेली आहे. आता छान अशी बनवून तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ही काढून घेऊयात. ही मिरची तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबत किंवा भात वरणासोबत किंवा जेवताना तोंडी लावायला देखील खाऊ शकता किंवा प्रवासासाठी देखील तुम्ही वापरू शकता. 2-3 दिवस तरी आरामात टिकून राहते, खराब अजिबात होत नाही. आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे. रेसिपी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.